या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मारुती गाडीची चावी देण्यासाठी किर्लोस्करांच्या घरात चाललेला असतो, पण तितक्यात दामिनी त्याला बाहेरच थांबवते आणि ती मारुतीच्या हातामधील पिशवी बघत त्याला विचारते की ही पिशवी कशाची आहे. त्यावर मारुती सांगतो की उद्या पारू आदित्य सरांसोबत त्या पुरस्कारासाठी जाणार आहे ना, मग त्यासाठी तिला जे काही सामान लागेल त्याच सामानाची ही पिशवी आहे. आणि ते ऐकून दामिनी खूप चिडते आणि रागातच मारुतीला म्हणते की मी तुला त्या दिवशी एवढं समजावून सांगितलं तरी तुला कळलं नाही का? अरे मी त्या दिवशी तुला म्हटलं ना, एक वयात आलेला मुलगा आणि मुलगी कधीही मित्र असू शकत नाही आणि तरीसुद्धा तू पारूला आदित्यसोबत पाठवणार आहे का? आणि त्यावेळी मारुती खाली मान घालून म्हणतो की दामिनी मॅडम, तुमचं बोलणं बरोबर आहे, मात्र आदित्य बाबा स्वतः माझ्या घरी आले, त्यांनी मला विनंती केली, मग मी त्यांना नाही कसं म्हणणार? ते शेवटी मालक आहेत ना. तर दामिनी म्हणत असते की मग मी कोण आहे? मी सुद्धा या घरची सून आहे, तुझी मालकीण आहे, माझ्या शब्दाला काही किंमत नाही का? तर मारुती म्हणत असतो की तसं नाही आहे दामिनी मॅडम, पण आदित्य सरांची गोष्ट थोडी वेगळी आहे, त्यांनी स्वतः मला विनंती केली, मग मी त्यांना नाही कसं म्हणणार ना. आणि शेवटी पारू माझी मुलगी आहे, काही झालं तरी मला तिच्यावर विश्वास ठेवावाच लागेल, मी तिच्यावर असा अविश्वास दाखवून नाही चालणार. आणि ते ऐकून दामिनी चिडून म्हणते की हे बघ मारुती, मी तुला फक्त सांगण्याचं काम करते, जर तू असाच वागत राहिला ना तर तुझ्या त्या पारूचं लग्न कधीही कुठेही होणार नाही, हे लक्षात ठेव. याआधीसुद्धा तिचं 2दा लग्न मोडलं आहे आणि आतासुद्धा ती सतत आदित्यसोबत फिरत असते. आदित्य इकडे गेला की लगेच ती त्याच्यासोबत तिकडे जाते आणि जर असं असेल ना तर मग कोणत्याही चांगल्या घरातील मुलगा तुझ्या मुलीसोबत लग्न करणार नाही, हे लक्षात ठेव. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून मारुती तर खूप घाबरतो. तो म्हणत असतो की दामिनी मॅडम, तुम्ही असं म्हणू नका हो, माझी पारू खरंच खूप गुणी मुलगी आहे, ती कधीही असं वागणार नाही. तर दामिनी म्हणत असते की मी फक्त सांगण्याचं काम करते, तुला जे करायचं आहे ते तू कर. आणि त्यावर मारुती म्हणतो की मी एका गुरुजींना पारूच्या लग्नाबद्दल विचारलं आहे, एकदा का त्यांनी पारूची ग्रहशांती केली की मग मी लवकरच पारूचं लग्न जमवेल. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. मग त्यानंतर रात्री आदित्य त्याच्या खोलीत असताना अनुष्का त्या ठिकाणी येते. ती रागातच आदित्यकडे बघत असते, पण तितक्यात आदित्यचं तिच्याकडे लक्ष जाताना तो तिला विचारतो की तू इथे काय करतेस आणि कधी आली? तर अनुष्का नाटक करत म्हणत असते की मी आत्ताच आले, खरं तर आपल्याला उद्या जायचं आहे ना, मग तुझी तयारी झाली की नाही ते मला तुला विचारायचं होतं. तर आदित्य म्हणत असतो की माझी सगळी तयारी झाली, खरं तर पारूनेच सगळी तयारी करून ठेवली होती. आणि ते ऐकून अनुष्का चिडते. तितक्यात पारूस दूध घेऊन त्या ठिकाणी येते आणि आदित्य अनुष्काला बघून ती लगेच तेथून जाण्यासाठी सुद्धा निघते. मात्र आदित्य तिला थांबवत विचारतो की पारू, हे काहीच न बोलता का निघालीस तू? मात्र त्यावर पारू म्हणते की काही नाही मालक साहेब, काही काम होतं का? तर आदित्य म्हणत असतो की नाही, पण आता तू लवकर तयारी कर, कारण आपल्याला उद्या सकाळीच निघायचं आहे. आणि त्यावर पारू हो म्हणत पटकन तेथून निघून जाते. तर आदित्य पारूचंच गुणगान गात असतो, अनुष्काला म्हणत असतो की या पारूला ना सगळ्यांना जीव लावायचा असतो, तिला प्रत्येकाची आवड निवड माहीत आहे, तिला प्रत्येकाची काळजी घ्यायची असते, खरंच खूप वेगळी आहे ही मुलगी, पण तिला आज काय झाले ना तेच मला कळत नाही, नक्कीच तिचं काहीतरी बिनसलंय असं वाटतंय. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की चल आदित्य, मला असं वाटतं की मी आता इथून निघावं. पण तितक्यात तिचं लक्ष दाराच्या बाहेर उभ्या असणाऱ्या अहिल्याकडे जातं आणि मग ती मुद्दाम आदित्याची काळजी घेण्याचं नाटक करते. ते आदित्यला म्हणत असते की तू काहीच खाल्लेलं नाही आहे ना, मग प्लीज पटकन हे दूध तरी पी. आणि ती स्वतः आदित्यच्या समोर तो दुधाचा ग्लास घेऊन जाते आणि त्याला दूध प्यायलाच लावते. हे सगळं अहिल्या दरवाजाच्या मागून बघत असते आणि खूपच खुश होते. त्यानंतर मग ती रूममध्ये येते. तर अनुष्का म्हणते की अहिल्या मॅडम, मी आता जाते, मला खूप उशीर झाला आहे. आणि ती तेथून बाहेर पडते. तर अहिल्या हसतच आदित्यला म्हणत असते की मला माहितीच नव्हतं तू एवढं रोमॅन्टिक असशील ते, खरंच अनुष्का, तुझ्या आयुष्यात आल्यापासून तुझ्यात खूप बदल झाला आहे, अनुष्काची निवड करण्यात मी कुठेही चुकले नाही आहे याची मला आता खात्री पटली आहे. आणि ते ऐकून आदित्य हसतच अहिल्याला मिठी मारतो. तर दुसरीकडे मारुतीची त्या गुरुजींसोबत भेट न झाल्यामुळे तो खूप काळजीत असतो आणि म्हणत असतो की जर आज गुरुजी भेटले असते तर मी त्यांना निदान विचारलं तरी असतं की त्यांनी पूजा केली आहे की नाही, माझ्या पारूच्या नशिबात काय आहे काय माहीत, मी तिचं लवकरात लवकर लग्न व्हावं म्हणून तिला इथे घेऊन आलो होतो, मात्र माझ्या पोरीचं 2दा लग्न मोडलं. आणि आता जर दामिनी मॅडम म्हणतायत तशी खरंच तिची बदनामी झाली तर मग मी काय करू? आणि मग तो या सगळ्या गोष्टींचा विचार करून रडू लागतो.
तितक्यात पारू त्या ठिकाणी येते, त्यामुळे तो डोळे पुसतो. तर पारू त्याच्या जवळ जात त्याला मिठी मारत म्हणते की बा काय झाले, कशाचा विचार करतोयस तू एवढा. पण मारुती तिला काही सांगत नाही. पण पारू ऐकत नाही. ती पुन्हा पुन्हा मारुतीला विचारू लागते आणि त्यावेळी मारुती म्हणतो की पारू बाळा, मला तुला इथे नोकर म्हणून आणायचं नव्हतं गं. तुझं लवकरात लवकर लग्न व्हावं म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. मात्र माझ्यामुळे तुला या घरात नोकर म्हणून राबावं लागते. मी तुझं 2दा लग्न जमवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न फसला आणि एक बाप म्हणून मी पूर्णपणे अपयशी ठरलो. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. मला माफ कर. आणि ते ऐकून पारू रडतच म्हणते की बा तू असं बोलू नको. तुला माहिती आहे का, तू या जगातला सगळ्यात चांगला बा आहे आणि तू आत्तापर्यंत माझ्यासाठी आणि गणेसाठी जे काही केलं आहे ना, त्याचमुळे आम्ही दोघेही जण आज जगासमोर ताठ मानेने उभे आहोत. पुढे ती असंही म्हणते की बा मला आईचा चेहरा आठवत नाही, फक्त फोटोत बघितले तेवढंच आठवते. मात्र आई गेल्यापासून मला तुझ्यातच माझी आई दिसली. तू आम्हा दोघांनाही खूप लाडाकोडात वाढवलं, आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि हे सगळं करत असताना तू संस्कार करण्यात सुद्धा कधीच कमी पडला नाही. आज फक्त तुझ्यामुळे गणी आणि मी ताठ मानेने इथे उभे आहोत आणि मी ना माझ्या मर्जीने या किर्लोस्करांच्या घरात काम करते. या घरात कधीच कोणी मला नोकरांसारखी वागणूक दिलेली नाही आहे. केवळ आणि केवळ देवी आईंमुळेच माझ्यासारखी मुलगी एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर बनू शकली आहे. आणि त्यावर मारुतीसुद्धा हो म्हणतो. मात्र तो पारूला म्हणत असतो की माहीत नाही का, पण मला खरंच तुझी खूप काळजी वाटते आहे गं. आणि त्यावर पारू म्हणते की बा जर तुला खरंच काळजी वाटत असेल आणि तुझ्या मनात कोणती शंका येत असेल ना, तर मी उद्या आदित्य सरांसोबत तो पुरस्कार घेण्यासाठी नाही जाणार. ते ऐकून मारुती म्हणतो की नाही पारू बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू उद्या तो पुरस्कार घेण्यासाठी नक्की जा. आणि ते ऐकून पारूला आनंद होतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आणि अनुष्का पुरस्कार घेण्यासाठी जाणार असतात. म्हणून अहिल्या आरती करते आणि त्या दोघांनाही सांगते की आज पहिल्यांदा जोडीदार म्हणून तुम्ही एकत्र प्रवास करणार आहात. आणि मग ती अनुष्काला म्हणते की आत्तापर्यंत आई म्हणून मी आदित्यची काळजी घेतली, पण आता एक होणारी बायको म्हणून तू आदित्यची काळजी घे. आणि मग ती त्या दोघांना आशीर्वादही देते. ते दोघेजण खूपच खुश असतात. त्यानंतर मग अहिल्या घरातील इतर सगळ्यांना आरती देते. तर दुसरीकडे पारू जास्वंदीचं फूल ठेवण्यासाठी आदित्यच्या खोलीत जाते आणि तेथून बाहेर पडत असताना तिचं लक्ष आदित्यच्या शूजकडे जातं आणि ती रडतच त्यांच्याकडे बघत म्हणते की माझी जागासुद्धा या चपलांसारखीच आहे. मी आदित्य सरांना कितीही जीव लावला, त्यांची कितीही काळजी घेतली, तरी मी एक नोकर आहे हे मला विसरून चालणार नाही. आणि मग त्यानंतर ती रडतच म्हणू लागते की आदित्य सर त्या दिवशी मला असं का म्हणाले मला माहीत नाही, पण त्यांच्या अशा बोलण्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटत आहे. मात्र यापुढे मी कायम लक्षात ठेवेल, या घरातील माझी जागा फक्त एका नोकराची आहे. यापुढे मी कायम माझी पायरी ओळखूनच वागेल. मात्र तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि तिला बघून पारू घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.